या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। विद्यार्थ्यांमधील गुण हेरून त्यांचे कौतुक करत त्यांना पाठिंबा देणारे उत्तम शिक्षक म्हणजे श्रीराम पुजारी। प्राध्यापक पुजारी यांनी विद्यार्थ्यांना सर्वांगीण दिशा दाखवण्याचे काम केले। ते ज्ञान देण्याचे वेड असणारे शिक्षक होते। श्रीराम पुजारी यांनी शैक्षणिक सांस्कृतिक वारसा जपला। त्यांचे व्यक्तिमत्व रत्नासारखे लखलखते होते, जे कायम प्रकाश देत राहिले। ते सोलापूरचा अभिमान होते, पण त्यांच्या विद्वत्तेची कदर महाराष्ट्राने केली नाही, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले। विद्यार्थीप्रिय शिक्षक, समाज सुधारक प्राध्यापक श्रीराम पुजारी यांची जन्मशताब्दी आणि श्रीराम पुजारी प्रतिष्ठानच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हिराचंद नेमचंद वाचनालय आणि श्रीराम पुजारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने 3 दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाची सुरुवात 25 जुलै रोजी श्रीराम पुजारी यांच्या जीवनावर आधारित चित्रफितीच्या उद्घाटनाने झाली। यानंतर माझ्या आठवणीतले पुजारी सर याविषयी आठवणी सांगताना सुशीलकुमार शिंदे बोलत होते। यात प्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, लेखक अच्युत गोडबोले यांचाही सहभाग होता। लोकमान्य टिळक सभागृहात जन्मशताब्दी वर्षपूर्ती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सुशीलकुमार शिंदे पुढे म्हणाले, माझा व पुजारी सरांचा संपर्क मी संगमेश्वर कॉलेजमध्ये शिकत असताना आला। माझ्या अशुद्ध वाणीवर सरांनी कधीही टीका केली नाही, परंतु त्याविषयी मला प्रेमाने समजावून सांगितले आणि माझी भाषा शुद्ध केली। दबलेल्या वर्गातील मुलांना मदतीचा हात पुढे करणारे ते एक उत्तम व्यक्ती आणि शिक्षक होते। डॉक्टर जब्बार पटेल म्हणाले, माझ्या संस्कारक्षम शाळकरी वयातच मला पुजारी सरांचा सहवास लाभला, असे सांगून डॉक्टर जब्बार पटेल म्हणाले, सुमारे 4 वर्ष मी सरांच्या घरातच वाढलो। त्या काळात सरांनी आम्हा विद्यार्थ्यांना नवकवितेची ओळख करून दिली आणि साहित्य आणि संस्कृतीचे भान जागृत केले। ते पुढे म्हणाले, जातीपातीचे बंधन न पाळता सर आणि बाईंनी माझ्यावर पोटच्या मुलापेक्षाही अधिक प्रेम केले। सरांमध्ये बंडखोरीचा गुण होता, तसे त्यांच्या वागण्यात अत्यंत पारदर्शीपणा होता। संस्कार देण्याबरोबरच संस्कार देणाऱ्या व्यक्तींचा परिचय देखील मला सरांमुळेच झाला। अच्युत गोडबोले म्हणाले, पुजारी सर आमच्या घरी आले आणि आमच्या कुटुंबाचा भागच बनले। त्यांनी मला पुस्तकी शिक्षण दिले नाही, तरी कलेवर प्रेम करण्याचे संस्कार त्यांच्याकडूनच मिळाले। ते मला गुरुस्थानी होते। सरांमुळेच अनेक दिग्गज कलाकारांचे पाय आमच्या घराला लागले। आयुष्याचा रस घेत कसे जगायचे हे मी सरांकडूनच शिकलो। कलेवर प्रेम करत कसं जगावं याचा वस्तुपाठ म्हणजे पुजारी सर होत। या प्रसंगी श्रीराम पुजारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश जोशी, कार्याध्यक्ष डॉक्टर नवनीत तोष्णीवाल, सचिव ललिता पवार, कोषाध्यक्ष किरण जोशी, हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत येळेगावकर, प्राध्यापक केशव शिंदे, प्राध्यापक सुलभा पिशवीकर, प्राध्यापक पुष्पा आगरकर, डॉक्टर श्रीकांत कामतकर उपस्थित होते। स्वागतपर प्रास्ताविक डॉक्टर येळेगावकर यांनी केले। पुजारी प्रतिष्ठान आणि हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या उपक्रमांची माहिती दिली। मान्यवरांचे स्वागत डॉक्टर नवनीत तोष्णीवाल, डॉक्टर श्रीकांत येळेगावकर, डॉक्टर विद्याधर बोराडे यांनी केले। मंजुषा गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार ललिता दातार यांनी मानले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।